एलिमिनेटरचा हा सामना आपण पाहतो आता इथे सुरू होतोय आणि ही लढत आहे आता वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 1 या दोन संघांमध्ये. क्वालिफायर 1 आपण बघितली. तर तुम्ही पाहिलं वार्ड क्रमांक 5 हा संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. तर आता ही एलिमिनेटरची लढत, यामध्ये जो संघ पराभूत होईल त्याला मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये जाता येणार नाही. त्यामुळे बघायचं आता इथे जो पराभूत ठरेल त्याला मात्र आता या स्पर्धेमध्ये इथेच थांबावं लागेल. त्या संघाचा खेळ, त्या संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये इथे थांबेल. त्या संघाला मात्र डायरेक्ट आता पुढच्या वर्षी SPL मध्ये खेळण्याची संधी मिळेल, कारण ही एलिमिनेटरची लढत आहे. त्यामुळे जिंकणारा संघ अजून एक सामना खेळताना तुम्हाला बघायला मिळेल आणि तो सामना त्यांचा होईल वार्ड क्रमांक 2 विरोधामध्ये. त्यामुळे बघायचं आता वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 1 मध्ये ही लढत. अविनाश आंबले संघाचे संघनायक, तर दुसऱ्या साईडनं भाऊ आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नेतृत्व करताना संघाचं बघायला मिळतील. तर आप्पांचा खेळ सुद्धा आज आपल्याला बघायचा. आप्पा स्ट्राईक एंडला आलेत, नॉन स्ट्राईक एंडला अतुल आपल्याला बघायला मिळेल. आणि एलिमिनेटर 2 ला ही लढत आपण पाहतो, ही सुरुवात आपण करू. प्रेक्षकांची सुद्धा एक चांगली गर्दी तुम्हाला आज हळूहळू बघायला मिळते, कारण फायनल असल्या कारणाने प्रेक्षक सुद्धा हळूहळू आता या स्पर्धेचा सामन्यांचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित होत आहेत. 1960-61 ऑस्ट्रेलिया विंडीजच्या 5व्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 90,000 प्रेक्षक तो सामना पाहण्यासाठी तिथे उपस्थित होते. आतापर्यंत इतिहासामध्ये जर तुम्ही कधी डोकावलं तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील 1972-73च्या मोसमातील कोलकाता टेस्टला एकूण 3,25,000 प्रेक्षकांनी उपस्थिती दाखवली होती. तशी इथे हळूहळू आता प्रेक्षक उपस्थिती दाखवत आहेत. फायनल प्रसंगी महाराजांच्या 2 प्रतिमा सुद्धा इथे आणून ठेवलेल्या आहेत. जो संघ 1 आणि 2 नंबरवरती आपण पाहतो राहील त्यांना ते एक प्रतिमा देऊन त्या खेळाडूंचा, त्या संघांचा सन्मान इथे होईल. यावेळेस सामना सुरू होता. आता हा व्हाईट बॉल आहे, पहिला चेंडू वाईड. मी कालही सांगितलं व्हाईट बॉल आणि नो बॉलची जो डिसिजन असतो, आता व्हाईट बॉल हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 आहे आणि नो बॉल हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक जर तुम्ही बघितला, याच्यावरती जर आपण जास्त विचार केला, जर खोलवरती ह्या नियमांमध्ये जर तुम्ही डोकावून बघितलं, गोलंदाजाने चेंडू हातातून फलंदाजांच्या दिशेनं सोडण्याआधी नॉन स्ट्राईक एंडच्या बाजूच्या क्रीज बाहेर जर गोलंदाजानं पाऊल टाकलं तर तिथे नो बॉल देण्याचा अधिकार मेन पंचांना आहे. आणि फलंदाजांच्या उजव्या किंवा डाव्या बाजूच्या क्रीजच्या खूप जास्त बाहेर जर टप्पा पडला आणि पंचांना जर असं वाटलं की आता हा चेंडू फलंदाज खेळूच शकत नाही, त्यावेळेस मेन पंच तो व्हाईट बॉल देत असतात. आणि त्या बदल्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव देण्याची पद्धत आहे. गोलंदाजाच्या पुस्तकांमध्ये नो बॉल आणि व्हाईट बॉलवरती समोरच्या संघाला 1 धाव देण्याची प्रथा ही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या साली सुरू झाली. मी कालही त्याआधीच मला सांगितलं. यावेळेस धावबादची संधी अप्पा डेंजर एंडला आणि इथे होत्याचं नव्हतं होतंय. पहिला धक्का वार्ड क्रमांक 1 अप्पा बाद. अफलातून क्षेत्ररक्षण तिथे, चांगली फेक, चांगलं कलेक्शन, स्टंपवरती लावलेला चेंडू आणि पहिला फलंदाज बाद. वार्ड क्रमांक 1 की तुम्ही पहा व्हाईट बॉल आणि नो बॉल जर पडला तर समोरच्या संघाला 1-1 धाव देण्याची प्रथा ही वेगवेगळ्या साली प्रत्येक देशामध्ये सुरू झाली. आता तुम्ही पहा 1983 पासून भारतामध्ये ही प्रथा सुरू झाली. जर व्हाईट बॉल पडला, नो बॉल जर टाकला तर प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव आपण देतो. भारतामध्ये 1983 सालापासून ही पद्धत सुरू झाली. 1984 साली पाकिस्ताननं ही पद्धत सुरू केली. 1985 मध्ये इंग्लंडनं ही प्रथा सुरू केली आणि 1984 मध्ये ऑस्ट्रेलियानं सुद्धा ही प्रथा सुरू झाली. त्यांनी सुद्धा ही प्रथा सुरू केली. त्यानंतर 1985-86 ला श्रीलंकेनं हा नियम त्यांच्या देशामध्ये सुरू केला. 1992-93 ला दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या 2 देशांनी आपल्या देशामध्ये आपण पाहतो तो नियम लागू केला आणि 2000 मध्ये मात्र बांगलादेशानं तिथे धाव देण्याची प्रथा सुरू केली. असे वाईट नोचा प्रतिस्पर्धी 1 धाव देण्याची पद्धत. वा, इथे एक चांगला चेंडू इथे आपल्याला बघायला मिळाला. एक चांगल्या चेंडूला सन्मान, त्या चांगल्या चेंडूचा सन्मान करणं सुद्धा तुमचं काम आहे, कारण चांगल्या चेंडूची जर तुम्ही छेड काढण्याचा प्रयत्न केला तर त्याची खूप मोठी नुकसान भरपाई आपण पाहतो तुम्हाला नक्कीच करून द्यावी लागेल. आता आप्पाच सारखे खेळाडू बाद झाल्यानंतर एक चांगला खेळ आता इथे होणं गरजेचं आहे, कारण ही एलिमिनेटर आहे. हा प्रतिस्पर्धी संघ मोठा आहे.
अविनाश आंबले आता फुल फॉर्म मध्ये धावतोय. पहा चेंडू हवेमध्ये, साईल आहे आणि दुसऱ्या साईडनं पहा झेल. एक दोन टप्पे आपण पाहतोय, चेंडू हातावरती होता आणि हा झेल जरी झाला नसला तरी तुम्ही पहा, कदाचित ह्या झेलमध्ये जर साईल अगदी दुसऱ्या एंडला जर असता, दुसऱ्या साईडनं जर तो पळत आलेला असता तर कदाचित हा झेल होऊ शकला असता. आणि हा जर झेल झाला असता तर मात्र वार्ड क्रमांक 1 मध्ये खूप जास्त निराशा आपल्याला बघायला मिळाली असती. मात्र तो झेल झाला नाही. पुन्हा आपण बघू आता ह्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने पुढचा सामना इथून पुढे होणार आहे. अतुल आता स्ट्राईक एंडला राईट हँड बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. पहा चेंडू यावेळेस आडवा बॅटने खेळलेला फटका, मिड विकेट. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं थेट सीमारेषा पार. खणखणी षटकार. 6 रन्स, षटक संपतंय पहिल्या क्रमांकाचं आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 1 गडी बाद. 11 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. किंवा महाराजांच्या प्रतिमा सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळतील. आता मध्यंतरीच्या काळामध्ये संभाजी महाराजांची सुद्धा एक चांगली सिरियल आपल्याला झी मराठीवरती बघायला मिळायची. 9 वाजता ती सुरू व्हायची. इतिहास बघितला महाराजांचा तर तो संभाजी महाराजांचा इतिहास सुद्धा खूप आपल्याला सांगून जातो आणि शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा आपण पाहिलेला आहे. संभाजी महाराज अगदी लहानपणीच आईच्या मायेपासून पोरकं झालेलं मूल. शिवराय स्वराज्याच्या धामधुमीत मुघलांपासून इंग्रजांपर्यंत लढण्यात ते व्यस्त होते, पण माँसाहेबांनी आपल्या नातवावरती प्रेमाची झालर कधी कमी होऊ दिली नाही. त्यांनी स्वाभिमानानं जगण्याची शिकवण दिली. जिजाऊ माँसाहेबांच्या छत्रछायेखाली खऱ्या अर्थानं शंभूराजे मोठे झाले. लहानपणापासूनच शंभूराजेंना रेतीची मावळ्यांची ओढ होती. पुरंदरगडाच्या पायथ्याला मावळ्यांच्या मुलांसोबत संभाजीराजांचं बालपण गेलं. बाल शंभूराजे रात्रंदिवस या मावळ्यांच्या मुलांसोबत असायचे, त्यांच्याशी खेळायचे. एकदा माँसाहेबांकडे अमात्य अण्णांजी दत्तेंनी तक्रार आणली की युवराज रायप्पा महार नावाच्या सवंगड्याच्या घरी जेवायलाही जातात. शिवरायांनी हसून त्याकडे दुर्लक्ष केलं. जातपात पाहून मैत्री करायचे संस्कार माँसाहेबांनी कधीच शिकवले नव्हते. खुद्द महाराजांनी 14-15व्या वर्षी एक छोट्याशा चहागिरीतून स्वराज्य उभं केलं. ते 12 बुलेतेदार सवंगड्याच्या सोबतीनं 18 पगड जातीला एकत्र आणलं. म्हणूनच स्वराज्याचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार झालं. आणि तो इतिहास आपण बघितलेला आहे, पाहिलेला आहे. इतिहासाचा जर खोल अभ्यास केला तर जितकं बोलू तितकं कमी आहे. सामन्यामध्ये आपण पुन्हा एकदा जाऊ. बऱ्याचशा मोठ्या लोकांना सुद्धा मी सांगितलं, बरेचसे मोठे लोक महाराजांबद्दल बरंच त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आता नेताजी सुभाषचंद्र बोस, भारताला जर स्वतंत्र मिळवून द्यायचं असेल तर एक पर्याय आहे, तो फक्त शिवाजी महाराज, हे त्यांनी लिहून ठेवलं होतं. ॲडॉल्फ हिटलरचं एक वाक्य आहे, नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्याही हिटलरची गरज नाही, तर तुमच्या देशाला जन्मात आलेल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची खऱ्या अर्थानं देशाला गरज आहे. हे सुद्धा ॲडॉल्फ हिटलर बोलतो. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा एक वाक्य लिहून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजी महाराज ही आजच्या तरुण पिढीसाठी एक ऊर्जा आहे आणि जिचा वापर हिंदुस्थानला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी होऊ शकतो. की ही वाक्य तुम्हाला बघायला मिळतील इतक्या मोठ्या की त्यांनी सुद्धा महाराजांविरुद्ध ही वाक्य लिहून ठेवलेले आहेत. इंग्रज सुद्धा म्हणतात की जर शिवाजी महाराज अजून 10 वर्ष जरी जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. इंग्रज गव्हर्नरने हे वाक्य आपण पाहतो लिहून ठेवलेलं आहे. औरंगजेब, आता औरंगजेबचा मला वाटतं बऱ्याचशा लोकांना इतिहास माहिती आहे, लहान मुलांना सुद्धा त्यांना धडा त्यांच्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये आहे.
अविनाश संघाचा संगणक आपण पाहतो आता इथे तुम्हाला बघायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती आहे. एलिमिनेटर पहा यावेळेस अतुलचा हा फटका स्क्वेअर लेग हा चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या पार खणखणीत चौकार. 4 रन 20 धावा धावपलीकडे एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतो इथे प्रगतीपथावरती सुरू असताना. आप्पा जरी धावबाद झाले असले तरी त्याचा जास्त परिणाम आता वार्ड क्रमांक 1 वरती झालेला नाही. एक चांगला खेळ अतुल आणि भाऊंचा तुम्हाला इथे मैदानामध्ये पाहायला मिळेल, कारण भाऊंना सुद्धा माहिती आहे की आता ही एलिमिनेटरची मॅच आहे आणि इथे आपण जर पराभूत ठरलो तर आपल्याला या स्पर्धेचा प्रवास आपल्याला इथे थांबवावा लागेल. आणि वार्ड क्रमांक 3 ला आणि अविनाश आमलेला सुद्धा माहिती आहे की आता इथे हा सामना खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता हे दोन्ही संघ एका ताकदीने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी उतरलेले आहेत. अविनाश एक चांगली गोलंदाजी करत असतो, फलंदाजी करत असतो, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मी त्याला बघितलंय. एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये तो आज संघाचा संघनायक आणि संघाचं नेतृत्व तो पहा. इथे अविनाश आंबलेचं तिथे तुम्हाला थोडंसं त्याचा राग आपल्याला बघायला मिळतोय, कारण त्याला माहिती आहे एलिमिनेटर आहे. एक एक धाव आज इथे सोन्याहूनही पिवळी आहे आणि इथे त्या एक एक धाव जर तुम्ही समोरच्या संघाला असे बोनस देत असाल तर मात्र तिथे थोडंसं 4 मिळाल्या का? हो 4 धावा आणि मला वाटतं षटक क्रमांकाचा खेळ संपेल इथे. 2 क्रमांकाचा 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मी धावपलीवरती जाईल. 24 धावा धावपलीवरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये वार्ड क्रमांक 1. असं आपण पाहतो भारताचा एक खूप मोठा इतिहास आहे. 17व्या शतकामध्ये तुम्ही पहा युरोप खंडात लंडन गॅझेट नावाचं एक आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरनं सही सलामत सुटले 24 तेव्हा त्या वृत्तपत्रानं पहिल्याच पानावर जी बातमी छापली होती त्यात महाराजांचा शिवाजी द किंग ऑफ इंडिया असा उल्लेख होतो. आणि तुम्हाला पाहायला मिळेल ह्या वरील जी उदाहरणं आहेत ज्या ज्या लोकांनी महाराजांबद्दल हे लिहून ठेवलेलं आहे की महाराज हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजे म्हणून त्यांचा एक उल्लेख होतो. जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून खऱ्या अर्थानं त्यांची ओळख आहे. आणि महाराजांनी त्यांच्या ज्या 30 वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त 2च भारतीय तर बाकी सर्व हे परकीय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते. आणि प्लॅनिंग कसं असावं हे तुम्ही महाराजांकडून नक्की शिकून घ्या. हा चेंडू भाऊंचा हा फटका ऋषी फराटे समोर उभा आहे आणि झेल टिपला आणि धक्का क्रमांक 2 वार्ड क्रमांक 1 साठी भाऊ कांबळेंचा इथे तिथे झेल टिपला ऋषी फराटेनं. याआधी त्याच्याकडनं चूक झाली होती आणि त्यानं ती पुन्हा एक चूक सुधारली, कारण आता चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. आणि या सामन्यामध्ये अशा चुका वार्ड क्रमांक 3 कडनं संघनायकाला अपेक्षित नाही. मात्र इथे ऋषी फराटेने एक आपलातून झेल टिपला आणि भाऊ कांबळेंसारखा एक मोठा खेळाडू आपण पाहतो वार्ड क्रमांक 1 साठी इथे बाद होते. आता हा दुसरा धक्का असेल वार्ड क्रमांक 1 ला, तर आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू. आता हा सुद्धा टेनिस क्रिकेट मधला एक चांगला खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. ऋषी आहे का माने? अतुल काय नाव? हो ऋषी मानेच आहे. ऋषी माने अर्थात हा टेनिस क्रिकेट मधला एक चांगला खेळाडू आहे. लेदर क्रिकेटही चांगलं क्रिकेट तो खेळत आलेला आहे आणि आज वार्ड क्रमांक 1 मध्ये त्याला खेळण्याची संधी नक्कीच त्याला मिळालेली आहे. आणि हा खेळाडू त्या संघामध्ये आहे त्यामुळे या संघाची ताकद सुद्धा थोडीशी वाढलेली आहे. आता आप्पासारखा खेळाडू बाद झाला लवकर, त्यानंतर भाऊ सुद्धा आता या आधीच्या चेंडूवरती झेल बाद झाले. त्यामुळे आता ह्या 2 खेळाडू एक नवदीत आहेत. एक थोडासा खेळ त्यांना आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन थोडासा हा खेळ सावरावा लागेल, कारण हा खेळ कोणाला दैवाचा कळला, हा खेळ कधी कोणाला दैवाचा कळला नाही असा अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आपण बघतोय. 1 धाव आपण पाहतो इथे ऋषी मानेला मिळेल. एका धावेनं मी धावपलकीवरती जाईल. 25 धावा धावपलकीवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतो आता इथे प्रगतीपथावरती सुरू असताना. 25 धावा धावपलकीवरती. अतुल आता स्ट्राईक एंडला आहे. पुन्हा एकदा यावेळेस साहिल कव्हर मध्ये तो क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू खूप वेगात त्याच्याकडे आला होता, त्याने चेंडूकडे अक्षरशः पाठ फिरवली
आणि तो चेंडू त्याला थांबवता आला नाही, स्टॉप करता आला नाही आणि तो चेंडू थेट डीप कव्हर मध्ये गेला. 4 धावा मिळाल्या. कारण तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही गोलंदाजी आणि फलंदाजी करता याला जास्त महत्व नाही. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करता याला खूप महत्व आहे. 11 खेळाडू ज्यावेळेस तुमच्या आतमध्ये उभे आहेत, कारण ही सभा इथे आता हा टीम गेम आहे. हा एक एकत्रित आपण पाहतो एका ताकदीने खेळला जाणारा खेळ आहे. मिड विकेट हा चेंडू लॉगांमध्ये जाईल. क्षेत्ररक्षक समोर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळालं. 2 धावा आपण पाहतो इथे अतुल घेईल आणि 2च धावांवरती तो थांबतोय, कारण तिथे तो जास्त घाई करणार नाही. कारण त्याला माहिती आहे आता आपले 2 खेळाडू बाद झाल्या कारणाने आता जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आहे. तो ओपनिंगला आला होता आणि बरेचसे चेंडू त्यानं खेळले, त्यामुळे आता शेवटच्या षटकापर्यंत हा खेळ जाणं गरजेचं आहे. एक कमीत कमी 70 पेक्षा जास्त धाव तुमच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एलिमिनेटर खेळता. आणि जर 50-55 धावांवरती अविनाश आंबळे जर समोरच्या संघाला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरला तर तो एक चांगला स्कोअर समोरच्या संघासाठी आपण पाहतो. तो डिफेंड म्हणजे हा खेळाडू धावफलक पाठलाग करणारे अविनाश आंबळे, आणि जोपर्यंत 50-55 धावांचा पाठलाग या मैदानावरती जास्त अवघड नाही. मात्र ज्यावेळेस 70 पेक्षा जास्त धावफलक संघ बनवतो त्यानंतर मात्र धावफलक चेस करताना थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 3चं का टार्गेट आहे 50-55 धावा समोरच्या संघाला देणं, आणि वार्ड क्रमांक 1चं आता टार्गेट आहे कदाचित 70+ धावा या मैदानावरती एलिमिनेटर या सामन्यामध्ये बनवणं. धावपलीवरती आत्ताच्या धावा आहेत तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 33 धावा धावपलीवरती आहेत. त्यामध्ये 2 चौकार आपण पाहिलं. एक साहिलकडनं निसटून गेला आणि एक ऋषी फराटे ज्यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण करत होता त्याला तो चेंडू थांबवता आला नाही. अशा काही धावा आपण पाहतो तिथे समोरच्या संघाला मिळाल्या. त्या 2 चुका मात्र त्या 2 खेळाडूंकडनं झाल्या होत्या. मात्र त्या चुका सुधारण्याचं कामही ते खेळाडू करतील, कारण संधी तुम्हाला या सामन्यामध्ये मिळेल चुका सुधारण्याची. आणि या सामन्यामध्ये ऋषी फराट्यानं त्याची चूक सुधारली सुद्धा. फुल टॉस हा चेंडू आडोबाटना हा खेळतो, हा फटका मिडविकेटमध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे समोर असेल आणि या चेंडूवरती अतुल एकच धाव मला वाटतं घेतोय. आणि 3 षटकांचा खेळ आपण पाहतो इथे संपेल. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपलकीवरती 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वार्ड क्रमांक 1. चौतीस धावा आहेत. 34. अविनाश आंबले संघाचा संगणक इथे तुम्हाला इथे गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळेल. आणि पहिल्या चेंडूवरती कदाचित सरळ बॅटनं अतुल चा हा फटका तुम्हाला बघायला मिळाला.
संघाचा संघनायक गोलंदाजी मार्कवरती आहे आणि पुन्हा एकदा खूप चुका इथे वारंवार होत आहेत वार्ड क्रमांक 3 कडनं एलिमिनेटर या राऊंड मध्ये. शांत पद्धतीने आपण पाहतो. अर्थात आता हा सामना खेळणं गरजेचं आहे शांत डोक्यानं वार्ड क्रमांक 3, कारण खूप जास्त चुका ज्यावेळेस होतात त्यावेळेस आता संघनायक सुद्धा काही करू शकत नाही. आणि पहा यावेळेस आता 2 षटरक्षकांच्या मधून हा चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार की ज्यावेळेस तुम्ही पहा शांत डोक्यानं क्रिकेट आता इथून पुढे खेळणं गरजेचं आहे. जर तुम्ही अच्छा वारंवार जर त्या चुकांवरचा जर विचार करत राहिला, कारण सोडून द्यायला सुद्धा शिकलं पाहिजे, सोडून देता आलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. यावरती सुद्धा बरेच एका कवी मला वाटतं कवीने लिहून ठेवलंय की तुम्हाला सोडून देता आलं पाहिजे. त्यामुळे आता बघायचं, आता बाकीच्या चुका होऊन गेल्या हरकत नाही, कारण ती पुन्हा वेळ आणता तुमच्या हातामध्ये आणता येणार नाही. ते पुन्हा तुम्हाला तो वेळ आपल्या हातामधून निघून गेला तो परत कधी येणार नाही. त्यामुळे आता इथून पुढचा वेळ तुमच्याकडे आहे. त्या सामन्यामध्ये इथून पुढच्या सामन्यामध्ये चांगलं काम वार्ड क्रमांक 3 ला करावं लागेल. आता वार्ड क्रमांक 1 चा धावफलक मी बघेल जाऊन 47 धावा धावफलकीवरती. आणि इथे 2 खेळाडूंमध्ये कॉम्बिनेशन थोडंसं खराब. अतिघाई इथे धाव घेण्याचा प्रयत्न, अतुल तयार नव्हता नॉन स्ट्रायकरचा खेळाडू तिथे, तो अतुल थांबला होता जागेवरती. मात्र दुसऱ्या साईडनं जो खेळाडू तुम्ही पाहिला व्हाईट कलरचा कॅप परिधान करून आतमध्ये आला होता ऋषी माने, त्यानं चूक केली. तो आलत आला होता, मात्र माघारी जाईल तोपर्यंत खूप जास्त उशीर झाला आणि धावबाद होऊन अजून एक फलंदाज कोसळतोय वार्ड क्रमांक 1. सत्तेचाळीस धावा धावपलकीवरती, 47 धावा धावपलकीवरती आहेत. आणि धावपलकीवरती आपण धावा जर बघितल्या तर अतुल कांबळेच्या धावा ज्या आहेत त्या 17 चेंडूमध्ये 42 आहेत. 17 चेंडूमध्ये 42 धावांवरती नॉट आउट खेळणारा अतुल कांबळे मात्र पास सलामीला आला होता. त्यानं मात्र आपल्या जबाबदारी त्यानं स्वीकारली, आपल्या खांद्यावरती त्यानं ती जबाबदारी घेतली आणि आतापर्यंत आपल्या संघासाठी जितकं करता येईल तो तितकं करत आलेला आहे. 17 चेंडू 42 धावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता आपण पाहतो हा निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक संपलं जातंय. 4 क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मी धावपलकीवरती जाईल. 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वार्ड क्रमांक 1. साहिल महाडिकला आता इथे गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय अविनाशनं. जो 5व्या षटकाला आपण पाहतो साहिल महाडिक आता सुरुवात करतोय. हा सुद्धा डावकर हाताचा गोलंदाज आहे आणि डावकर हाताचा एक चांगला वापर, डावकर हाताच्या गोलंदाजांचा एक चांगला वापर आपण पाहतो अविनाश आपल्या टीमसाठी करून घेतोय. व्हाईट बॉलचा हा इशारा आपण पाहतो आता इथे मेन पंच साहिल महाडिकचा हा पहिला चेंडू वाईड आहे. आता हा सुद्धा खेळाडू अगदी लहान आहे, कमी वय वर्ष आहे आणि बरंचसं क्रिकेट त्याने खेळलेलं नाही. हा चेंडू पहा यावेळेस डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू येतोय. अतुल कांबळे मात्र आता थांबत नाही. षटकार 6 धावा. कदाचित तो खेळाडू पुरेपूर बॉन्डरवरती उभा असता तर हा जाईल कदाचित झाला असता मी असं म्हणेल. मात्र तो चेंडू डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतो. हा चेंडू 6 धावा मिळतील आणि आज 6 धावेनं वार्ड क्रमांक 1 संघ पुढे सरकतोय. 54 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर 18 चेंडू आणि 48 धावेवरती नॉट आउट असताना अतुल तुम्हाला इथे स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. एलिमिनेटरचा सामना आप्पा ज्यावेळेस पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाले, भाऊंना सुद्धा जास्त ज्यावेळेस थांबता आलं नाही, अशा परिस्थितीमध्ये अतुल कांबळेने मात्र आपल्या संघासाठी डाव सांभाळलाय आणि तो 48 धावेवरती नॉट आउट खेळतोय 18 चेंडूमध्ये. तर त्यामध्ये चौकार आणि षटकार जर बघितले तर 4 चौकार आणि 3 षटकाराच्या साहाय्याने आपण पाहतो अतुल कांबळे नॉट आउट मैदानामध्ये 48 धावेवरती उभा आहे.
हा चेंडू यावेळेस लॉग ऑफ समोर आपण पाहतोय. हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. फेक कव्हर करण्यासाठी अविनाश समोर आहे आणि धावपलकीवरती आपण पाहू. धावपलक पुढे 55 धावा. प्रत्येक गोष्टीवरती विचार सुद्धा करणं फार गरजेचं. आता थिंकिंग तुमची खूप महत्वाची आहे. तुम्ही विचार कसा करता, कोणत्या परिस्थितीमध्ये, याला सुद्धा खूप महत्व आहे. आता ही परिस्थिती जो मी बघितली, आविसर आज आपल्याला टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये मला वाटतं कदाचित बघायला मिळत आहेत. कारण आज आपल्यासोबत कॅमेरामॅन जे आहेत अर्जुन सर आपल्यासोबत आलेले आहेत. गेले 2 दिवस ते नव्हते, आज ते आपल्यासोबत आहेत. हा चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. की अर्जुन सरांचं सुद्धा आज इथे मैदानावरती आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करू. आणि प्रवीण गायकवाड सर गेले 2 दिवस आहेत, आजही आपल्या सोबत आहेत. आणि दुसऱ्या साईडनं आवी सर सुद्धा आहेत, दौंडचेच आहेत आणि मीही दौंडचा आहे. त्यामुळं एकाच तालुक्यामधनं आम्ही इथे आहोत. आणि तुषार कानकाटे मात्र चौका.inच्या सातत्यानं सोबत आहेत. एक चांगलं काम त्यांचं चौका.inच्या सोबत सुरू आहे. हा आणि एक चांगले गुणलेखक म्हणून त्यांची ओळख अगदी कमी वयामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे. चौका.inचं एक चांगले लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. प्रत्येक चेंडूवरती त्यांची नजर आहे. ही स्पर्धा गेली 2 दिवस आपण प्रत्येक घराघरामध्ये लाईव्ह दाखवलेली आहे. ज्या ज्या देशांमध्ये यूट्यूब सुरू आहे त्या प्रत्येक देशामध्ये तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळेल. आणि ही स्पर्धा या गावामध्ये शिंदवणे गावामधल्या सुद्धा बरेच लोकांनी घर बसल्या ऑनलाईन बघितलेली आहे. आणि आताही जे ऑनलाईन प्रेक्षक पाहत आहेत ही स्पर्धा, त्यांचे आम्ही नक्कीच मनापासून आभारी आहोत, समस्त ग्रामस्थ शिंदवणे आणि ऑर्गनायझेशन कमिटीच्या वतीनं. आता हा काय आहे हे ते आपल्याला पंच सांगतील. पंचांचा डिसिजन हा अंतिम असेल, कारण निर्णय घेण्याचे अधिकार फक्त या 2च माणसांकडे आहेत, एक स्क्वेअर लेग पंच आणि एक मेन पंच. बाकीच्या खेळाडूंना विनंती आहे, तुम्ही जास्त गोंधळ करू नका. सगळे सामने आपल्या गावातले आहेत, सगळे संघ आपले आहेत आणि कोणावरही अन्याय होणार नाही. खूप चांगली स्पर्धा आपण आतापर्यंत खेळवत आलेलो आहोत आणि अजूनही आता ती चांगली स्पर्धा आपल्यासमोर अशीच पद्धतीने सुरू असणार आहे. बघायचं आता या चेंडूवरती किती धावा असतील, कारण सामना एलिमिनेटरचा आहे. आणि त्यामुळे आता दोन्ही संघांना माहिती आहे एका धावेचं महत्त्व काय आहे. एका धावेनं काय होतं तर तुम्हाला एका धावेनं घरी जावं लागेल. आताच्या किती आहेत मग सांगू धावा? नॉर्मल ज्या आधी पळून काढल्या होत्या तेवढ्याच घ्यायच्या की बघू? पंच जेव्हा सांगतील 2 ना? हो ठीक आहे. 62 धावा धावपलकीवरती, वाढ क्रमांक 1. 5 षटकांचा खेळ वाढ क्रमांक 3 आणि वाढ क्रमांक 1. थोडंसं आपल्याला विनंती की तुम्ही खूप शांत आणि खूप स्लो पद्धतीने खेळताय. बराचसा वेळ तुम्ही हा सामना पहिले इनिंगसाठीच घेतलेला आहे, त्यामुळे थोडंसं लवकर खेळण्याचा प्रयत्न करा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि कदाचित मनोज वाघोलेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 5 षटक क्रमांक. ज्या गोलंदाजाने मला वाटतं या आधीच्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली 2ऱ्या क्रमांकाची पूर्ण केली होती, तो गोलंदाजी मार्कवरती वाढ क्रमांक 3 कडनं शेवटचे 6 चेंडू घेऊन आलाय आणि त्यामधला पहिला चेंडू मनोजनं नक्कीच निर्धाव टाकलेला आहे. एक हा अनुभवी गोलंदाज, या खेळाडूने बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे आणि शिंदवणे गावाचा इतिहास जर तुम्ही क्रिकेटचा बघितला, पहा इथे बाद कोण होणार आहे, कारण जो खेळाडू मला वाटतं व्हाईट बॉल आणि 51 धावा बनवणारा खेळाडू, ज्या खेळाडूनं आपला अर्धशतक या सामन्यामध्ये पूर्ण केलेला आहे. 51 धावांवरती तो खेळाडू नॉट आऊट खेळत होता. त्याला स्ट्राईक एंडला जायचं होतं, मात्र मयूर माने जागेवरती उभा होता, त्यानं त्याची स्ट्राईक सोडली नाही आणि इथे पात्र अतुल कांबळेचा खेळ थांबतोय. 51 धावा ज्या खेळाडूच्या बॅटमध्ये आपण या मैदानावरती बघितलं. एके साईडनं थोड्याशा अडचणीमध्ये सापडलेला संघ वाढ क्रमांक 1, ज्यानं अडचणीमधून बाहेर काढला, तो अतुल कांबळे तुम्हाला इथे धावबाद होऊन माघारी जाताना बघायला मिळेल. आता अतुल कांबळे बाद झाल्यानंतर मयूर मानेची जबाबदारी वाढलेली आहे. 63 धावा धावपलकीवरती आहेत. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू आपण पाहतो आता इथे शिल्लक आहेत आणि मयूर माने आपल्याला स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. ह्या खेळाडूनं सुद्धा कालच्या दिवसामध्ये खूप लांब लांब षटकार सुद्धा खेळले होते. आता या सामन्यामध्ये मयूर काय करेल? हा चेंडू फाईन लेग मध्ये आणि क्षेत्ररक्षक तिकडे कुठे कोणी नव्हता आणि हा चेंडू एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर 4 धावा इथे आपण पाहतो या ठिकाणी मिळतील वाढ क्रमांक 1 टीमला.
या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती 67 धावा. धावफलकावरती पूर्ण होणारा हा धावफलक. मयूर मानेचा हा तडाखा आसमान दाखवतोय गोलंदाजाला. बिग हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून देतोय खणखणीत षटकार. पहा मयूर माने बॅटवरती ज्याच्या चेंडू परफेक्ट मिडल झाल्यानंतर तुम्ही बघितला आकाशाला गवसणी घालणारा तो तडाखा होता. 6 धावा वार्ड क्रमांक 1 च्या खात्यामध्ये येतील. पहा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. व्हाईट बॉलचा हा इशारा मेन पंचांचा. धावफलकावरती आपण जाऊ. 70 धावा नक्कीच ओलांडतोय संघ वार्ड क्रमांक 1. टोटल 75 धावा शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना 75 धावा धावफलकावरती. आणि पुन्हा मयूर मानेचा हा पुन्हा एक आक्रमक फटका. मिड विकेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघाची दहाड षटकार. आणि या स्पर्धेमधला सर्वात हायेस्ट स्कोर आता धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळेल. 81 धावा वार्ड क्रमांक 1. याआधी सगळ्यात हायेस्ट स्कोर हा 78 होता. आणि आतापर्यंत तुम्ही बघितलं ते रेकॉर्ड 78 धावांचं या मैदानावरती होतं. रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच असतात आणि हे रेकॉर्ड मोडतोय वार्ड क्रमांक 1. 81 धावा धावफलकावरती. कुठेतरी पहा 50-60 धावांवरती वार्ड क्रमांक 3 ला थांबवणं गरजेचं होतं. वार्ड क्रमांक 1 ला मात्र वार्ड क्रमांक 1 आता जाऊन पोहोचतोय 81 धावांवरती. 81 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. धावबाद होत नाही फलंदाज. कदाचित मयूर माने नॉट आउट राहील. आणि षटक क्रमांक बघायचंय मला मैदानामध्ये. आता हे 6व्या क्रमांकाचं संपलं सुद्धा जात आहे. 6 षटकांचा खेळ संपतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 82 धावा. तर येणाऱ्या 36 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी वार्ड क्रमांक 3 तुम्हाला गरजेचे असतील 83 धावा. 36 चेंडू आणि 83 धावांचे समीकरण. एलिमिनेटरचा हा थरार आपण बघतोय. बघायचं या सामन्यामध्ये 36 चेंडू आणि 83 धावा या स्पर्धेमधला सर्वात हायेस्ट स्कोर चेस होणार आहे की नाही.
सोनूदादा टायगर्स वार्ड क्रमांक 1 83 धावांचं आव्हान देतोय वार्ड क्रमांक 3 संघाला आणि ऋषी फराटेच्या समोर उभा असेल तो ऋषी माने 98 क्रमांकाचा जर्सी ऋषी माने गोलंदाजी मार्कवरती तर समोर बॅट ऋषी फराटेच्या हातावरती आपण पाहतो तो समोर स्ट्राईक एंडला उभा आहे संघाचा संघनायक नॉन स्ट्राईक एंडला आहे बघायचे 83 धावींची गरज आहे इथे सामना जिंकण्यासाठी आणि पहा ऋषी फराटे सुरुवात करतोय पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू खेळलाय मयूर माने आपण पाहतो तिथे हा चेंडू स्टॉप करेल सीमारेषेच्या आतमध्ये आणि तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण होतील रनिंग बिटवीन द विकेट आता हा महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांना माहिती आहे आणि अर्थात तुम्ही पाहिलं मयूर माने आणि अतुलनं केलेली खेळी आणि त्या खेळीच्या जोरावरती तुम्ही बघितलं तो संघ किती धावफलक बनवू शकला आता इथे पहा पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये होता बरंचसं अंतर क्रॉस करून आप्पा धावत होतं चेंडूच्या माठीमागे आणि बघा आता इथे झेल सुटतोय एक ऋषी फराटे आज गेम करणं गरजेचं आहे वार्ड क्रमांक 3 संघासाठी त्याचा स्वाभाविक जो खेळ आहे तसा खेळ त्याला करावा लागणार आहे हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये भाऊ चेंडू खाली झेल टिपला आणि यावेळेस स्कॉट बेंडचा धक्का पहिला धक्का ऋषी फराटे कोसळतोय वार्ड क्रमांक 3 साहिल महाडिक हा नवीन खेळाडू आपण पाहतो आता इथे खेळण्यासाठी मैदानामध्ये ऋषी फराटीची जागा भरून काढण्यासाठी ऋषी माने गोलंदाजी मार्कवरती हा सुद्धा एक 98 क्रमांकाचा जर्सी त्याने परिधान केलाय बरंचसं क्रिकेट त्याने पहा खेळलेला आहे पहा बराचसा वेळ पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा तुम्ही घ्या पहा वार्ड क्रमांक 3 बराच वेळ पहिल्या इनिंग साठी लावला आता 3 वाजता मला वाटतं 2 वाजून 47 मिनिटं होत आहेत खूप जास्त वेळ पहिल्या इनिंग साठी तुम्ही खर्च केलेला आहे आणि या इनिंग मध्ये सुद्धा तुम्ही पहा लवकर सामना उरकणं गरजेचं आहे व्हाईट बॉलचा हा इशारा ते मेन पंच देतील एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकेल हा चेंडू यावेळेस साहिल पॉइंट मध्ये हा चेंडू ढकलून देतोय संघाचा संघनायक मात्र आता कुठेतरी इथे स्ट्राईक एंडला येईल आणि संघाच्या संघनायकाला एक कप्तानी पारी या सामन्यामध्ये खेळावे लागेल ज्यावेळेस 83 धाव्यांचा पाठलाग बा त्या संघाला सामना जिंकण्यासाठी गरजेच्या या धावा आहेत याच मैदानावरती या खेळाडू 8 चेंडूमध्ये 30 धावा त्या खेळाडूने बनवल्या होत्या तर दुसऱ्या साईडनं 22 चेंडूमध्ये 62 धावा ज्या खेळाडून आपल्याच बॅटमधनं याच मैदानावरती बनवल्या होत्या तोच अविनाश आंबले आता स्ट्राईक एंडला तुम्हाला बघायला मिळेल आणि आज ती तशी खेळीची गरज संघासाठी आहे एलिमिनेटरचा हा सामना आहे आणि तो खेळाडू पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक एंडला शफल केलं होतं त्यानं अगदी ऑफस्टंपवरती येऊन थांबला होता आणि गोलंदाजानं सुद्धा तो चेंडू आपण पाहतो ऑफस्टंपवरती ठेवला हलक्या हातानं तो चेंडू त्याने खेळला कोणताही मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला नाही त्याला माहिती आता जास्त घाई करून या सामन्यामध्ये चालणार नाही त्यामुळे पाहिजे अविनाश आंबले आता इथून पुढचं कशा पद्धतीनं प्लॅनिंग नियोजन करून सामना जिंकण्याचा प्रयत्न कशा पद्धतीनं करणार आहे कारण आता हे प्लॅनिंग खूप करणं गरजेचं असणार आहे साहिल महाडिकचा हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सुद्धा टिपला आणि धक्का क्रमांक दुसरा वार्ड क्रमांक 3 संघासाठी हा असेल एक षटकाचा खेळ संपतोय 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकीवरती 7 धावा आहेत म्हणजे अजून 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 चेंडू मध्ये 76 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे
30 चेंडू आणि 76 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो. इथे वाढ क्रमांक 3 साठी असणार हे समीकरण. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर माने गोलंदाजी मार्कवरती इथे तुम्हाला दुसऱ्या षटकाला सुरुवात करण्यासाठी बघायला मिळेल. तर मुन्ना नवीन खेळाडू गेलेला आहे. मुन्ना मात्र थोडासा स्ट्रगल करतो, त्याला अजूनही त्याचा फॉर्म सापडलेला नाही. आता या सामन्यामध्ये त्याला त्याचा फॉर्म सापडणं फार गरजेचं आहे ते वाढ क्रमांक 3 संघासाठी. कारण मुन्नाची किती मोठी ताकद आहे हे आधी पर्वामध्ये मला वाटतं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता या पर्वामध्ये मुन्नाचा खेळ जास्त चांगल्या पद्धतीने अजून झाला नाही. एक चांगले फटके खेळण्याची ताकद मुन्ना ठेवतो. मात्र या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये तो थोडासा साचपडताना मला बघायला मिळतोय. आता व्हाईट बॉल इथे तुम्हाला पहा मेनपंतांनी आपल्याला कळवलं की हा व्हाईट बॉल आहे. त्यामुळे आता मुन्नाला या सामन्यामध्ये 7 धावा होत्या, 8 धावा धावपलकीवरती असतील. आता हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपवरती बॅट्स एज कट घेणार हा चेंडू शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये थांबवतोय. जसा जसा एक एक निर्धाव चेंडू पडेल तसा तसा सामन्यामध्ये थोडासा प्रेशर रिलीज होईल, थोडासा दबाव निर्माण होईल वाढ क्रमांक 3 संघावरती. त्यामुळे आता जिथून धावा मिळतील तिथून धावा गोळा करण्याचं काम हे वाढ क्रमांक 3 ला करावं लागेल. आणि जितके निर्धाव चेंडू टाळता येतील तितके निर्धाव चेंडू खेळणं टाळावं लागणार आहे. आणि जितके जितके निर्धाव चेंडू वाढ क्रमांक 1 ला टाकता येतील तितके निर्धाव चेंडू टाकण्याचं काम वाढ क्रमांक 1 संघाला करावं लागणार आहे. जसं जसं तो संघ वाढ क्रमांक 1 निर्धाव चेंडू टाकेल तसा तसा विजयाच्या अगदी जवळ जाईल. अविनाश जोपर्यंत आहेत तोपर्यंत मात्र आशा नक्कीच जागे असणार आहेत. फुलटॉस चेंडू आणि अविनाश आंबलेचा हा तडाखा मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर तो चेंडू फेकून देतोय. षटकार की जोपर्यंत संघाचा संघनायक आहे तोपर्यंत वार्ड क्रमांक 3चं दगावटामध्ये नक्कीच त्या आशा असतील सामना जिंकण्याच्या. कारण हा खेळाडू जोपर्यंत थांबेल उभा त्या खेळाडूकडे ती ताकद आहे तितकी मनगटामध्ये त्याच्या आता किती ताकद आहे या षटकारावरती आपण बघितलं. आणि तो एक अनुभवी खेळाडू क्रिकेट मधला आहे. फक्त गाव चॅम्पियनची ही स्पर्धा नाही तर तो बऱ्याचशा ओपनच्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धाला तो खेळत आलेला आहे. आणि कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अंतिम 4 मध्ये अविनाश आंबलेचा संघ हाफिज क्रिकेटमध्ये मी बघितलाय. आणि आज तो आपल्या गावची चॅम्पियनची स्पर्धा वार्ड क्रमांक आपल्या वार्डमधनं 3 मधनं तो खेळतोय. आणि आज त्याला 83 ची गरज आहे धावा बनवण्याची. आणि त्यानं हा षटकार खेळून सुद्धा इरादे स्पष्ट केलेत की आता तो सुद्धा सहजासहजी हार मानणार नाही. मात्र बघायचं आता अजून हा खेळ संपला नाही कारण अजून या दोघांमध्ये कोणीही जिंकलेलं नाही. आता वार्ड क्रमांक 5 तर थाटामाटामध्ये फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय आणि तो वाट पाहतोय आता आपल्या बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्याची. आता वार्ड क्रमांक 5 विरोधामध्ये कोणता वार्ड फायनल खेळण्यासाठी जाणार आहे या प्रश्नाचं उत्तर अजून आपल्याला मिळालं नाही. 1.3 षटकांचा खेळ संपतोय आतापर्यंत आणि धावपलकीवरती धावा आहेत त्या 15 धावा धावपलकीवरती आहेत. पुन्हा एकदा अविनाश आंबळे फटका खेळतोय. नो मॅन्स लँड, क्षेत्ररक्षक नाही तिथे आणि जरी असता तरी फरक पडला नसता कदाचित. लागोपाठचा दुसरा षटकार अविनाश त्यानं आता सुरुवात केलेली आहे. आणि या खेळाडूच्या बॅटवरती जर एकदा चेंडू यायला लागले हा खेळाडू जर एका साईडनं सेट झाला तर तो खेळाडू सामना संपवण्याची ताकद ठेवतो हे भाऊंना माहिती आहे. त्यामुळे आता भाऊंनी मात्र मयूर मानेच्या जवळ आल्यानंतर एक कार्ड मंत्र तिथे दिला जाईल. एक निरोप मयूर मानेसाठी असेल आणि तो निरोप काय असेल तो येणाऱ्या चेंडूंवरती आपल्याला बघायला मिळेल. पाणी घेऊन जा ओव्हर संपल्यानंतर. आता 15 धाव होत्या, हा 6 धाव मिळाला म्हणजे 21 धावांवरती जाऊन पोहोचतोय वार्ड क्रमांक 3चा हा धावपलक. 21 धावा धावपलकीवरती आहेत. बघायचे मयूर मानेवरती आक्रमण चढवतोय आता अविनाश. मयूर मानेनं सुद्धा बरंचसं आक्रमण केलं होतं वार्ड क्रमांक 3 विरोधामध्ये. पुन्हा अविनाश आंबळे लागोपाठचा तिसरा षटकार. सीमारेषेच्या बाहेर चेंडू. षटकारांची हॅट्रिक करतोय अविनाश आंबळे. बघा मैदानामध्ये काय या खेळाडूची ताकद आज मी बघतो. का हा खेळाडू ओपन टेनिस क्रिकेटमध्ये खूप या खेळाडूचं नाव आहे. त्याचं एक जिवंत उदाहरण तुम्हाला अविनाश आंबळे दाखवताना बघायला मिळेल. रख हौसला हो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. अविनाश आंबळे 3 चेंडू लागोपाठ 3 षटकार. अजूनही षटक संपलं नाही हे दुसऱ्या क्रमांकाचं आणि धावपलकीवरती 27 धावा आपल्याला बघायला मिळतील. अजून चेंडू शिल्लक आहेत 25 आणि 25 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या अजूनही धावा 56. 25 चेंडू आणि 56 धाव्यांचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे मैदानामध्ये बघायला मिळतंय.
खूप चांगला सामना आता या दोन संघांमध्ये हळूहळू सुरू झालेला आहे. ऋषी फराटे बाद झाला, साहिल महाडिक बाद झाला आणि आता मुन्ना मैदानामध्ये उतरल्यानंतर मात्र पहा अविनाश आंबलेनं 3 चेंडूवरती लागोपाठ 3 षटकार खेळलेले आहेत आणि पाहायचे आता या षटकामधला हा शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवरती आता थोडासा प्रेशराईज असेल तो म्हणजे गोलंदाज, कारण 3 चेंडूवरती 3 षटकार खेळलेत. त्यामुळे आता हा गोलंदाज कुठे चेंडू टाकणार अविनाशसाठी हा एक मोठा प्रश्न आपल्यासाठी आहे. आणि वा अविनाश आंबळेचा हा लागोपाठचा चौथा षटकार. अविनाश आंबळेनं कालही मैदानामध्ये फार मोठं वादळ आणलं होतं आणि तो खेळ अविनाश आंबळेचं पुन्हा या मैदानावरती वादळ गोंगवायला सुरुवात होतीये. 2 षटक संपतील, 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 50 धावा. 24 चेंडू आणि 50 धावा. रिक्वायर रन रेट आता फक्त गरजेचं एकावर मागे 12.5. पहा रिक्वायर रन रेट अगदी कमी झालंय. 12.5 च्या रिक्वायर रन रेट आता सामना जिंकण्यासाठी धावफलक बनवायचा आहे आणि मुन्नाचं एकच काम आहे अविनाशला स्ट्राईक देणं. अविनाशला फक्त सिंगल धाव काढून अविनाशला देणं हे मुन्नाचं काम आहे. त्यामुळे बघायचं आता गोलंदाजी मार्कवरती सुद्धा ऋषी माने सारखा एक अनुभवी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल. अविनाश आंबळे पहा 4 चेंडू लागोपाठ 4 षटकार इथे तुम्हाला त्या खेळाडूच्या बॅटमधनं बघायला मिळतील. एक सिरियल किलर सारखा तो आता इथे समोरच्या संघावरती त्यानं आघात करायला सुरुवात केलेली आहे. पहा मुन्ना इथे पहा निर्धाव चेंडू खेळतोय. मुन्नाचं काम इथे तुम्हाला बघायला मिळेल. एक सिंगलचं देण्याचं बा घेऊन देण्याचं काम मुन्नाचं आहे. त्यामुळे बघायचं आता या ओव्हर मध्ये कशी करामत होणार आहे. पुन्हा एकदा यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू अविनाश डेंजर एंडला होता. आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचतोय. 1 धाव मिळेल आणि पुन्हा अविनाश आंबलेला आता स्ट्राईक एंडला आपण बघणार आहोत. ज्या खेळाडूने फक्त 5 चेंडू खेळलेत आणि 5 चेंडू मध्ये 25 धावांवरती नॉट आउट असणार अविनाश आंबले संघाचा संघनायक स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 चेंडू 4 षटकार आहेत. अविनाश आंबळे या गोलंदाजावरती हल्ला करेल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. मात्र नाही. वा इथे अविनाश आंबळे डोक्याने क्रिकेट खेळतोय कारण त्याला माहिती आहे हा गोलंदाज खूप महत्वाचा गोलंदाज अनुभवी आहे आणि ह्या गोलंदाजावरती जर आपण हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तिथे धोका होईल. त्यामुळे त्यानं इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. मुन्नाला प्रयत्न करावा लागेल अटॅक करण्याचा. पॉइंट मध्ये हा चेंडू आपण पाहतो इथे ढकलून दिलाय. एक सिंगल इथे मिळेल. एका सिंगलच्या सहाय्याने समीकरण आपण बघू. 36 धावा धावपलीवरती तर 20 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 20 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 47 धावांची गरज बघा इथून पुढे आहे. 20 चेंडू आणि 47 धावा हे समीकरण तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. पुन्हा डीप पॉइंट डीप शॉर्ट पॉइंटला हा खेळाडू तिथे मला वाटतं सर्कल मध्ये हा चेंडू थांबवतोय म्हणजे पॉइंट मध्ये हा चेंडू आणि पुन्हा एक सिंगल. 37 रन्स ऑन बोर्ड धावपलीवरती इथे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि यावेळेस हा निर्धाव चेंडू आणि एंड ऑफ 3 ओव्हर्स. 3 षटकांचा खेळ संपला पाहता पाहता आपल्या डोळ्यासमोर आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर वाढ क्रमांक 3 च्या धावा आहेत 37. तर पाहता गरजेच्या असतील 18 चेंडू मध्ये 46 धावा. जे रन रेट होतं रिक्वायर्ड 12.5 आता ते वाढतंय 15.33. तर रिक्वायर्ड रन रेट आता एका ओव्हर मागे गरजेचं आहे. 18 चेंडू मध्ये आता ह्या धावफलक तुम्हाला गरजेचा आहे तो बनवणं आणि 15.33 चं रिक्वायर्ड रन रेट आलेला आहे. वार्ड क्रमांक 1 मात्र आता सगळा एकत्र आलाय आणि एकत्र येण्याचं कारण ही तितकंच खोटं आहे कारण अविनाश आंबलेला आता थांबवणं किती महत्वाचं आहे हे वार्ड क्रमांक 1 ला समजून समजलेलं आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 1 अक्षरशः एकत्र येतोय विचार विनिमय करतोय आता काय करायचं इथून पुढे कशा गोलंदाजांचा वापर करायचा नाही अविनाश आंबलेला कसं थांबवायचं एक विचार विनिमय एक प्लॅनिंग करून तो संघ पुन्हा एकदा सज्ज होतोय. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 46 धावांची गरज इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळेल.
18 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. लागोपाठ 4 चेंडूवरती 4 षटकार खेळणारा तो खेळाडू पुन्हा स्ट्राईक एंडला आहे आणि आप्पांना गोलंदाजी मार्कवरती बोलवण्यात आलेला आहे. आप्पा आहेत. आणि पहा इथे या चेंडूवरती बघा 2 धावा डिक्लेअर मिळतील. 2 धावा आपण धावपलकीवरती घेऊ. आपणला सुद्धा आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती मी यादी बघितलेला आहे. आपण सुद्धा एक 3 स्टंपला धरून गोलंदाजी करत असतात. 3 स्टंपच्या लाईन लेंथ मध्ये चेंडू टाकण्याची ताकद आप्पाकडे आहे. आणि बघायचं तर आप्पा यावेळी सामन्यामध्ये 39 धावा धावपलकीवरती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. अविनाश स्ट्राईक एंडला बघायचंय. पहिल्या चेंडूवरती तो 2 मिळाल्या. हो यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरती आपण हा चेंडू थोडीशी बॅटची कड घेणारा कदाचित हा चेंडू होता. भाऊंनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं कारण पाठीमागे जर चेंडू केला तर तिथे 2 धावा नक्कीच समोरच्या संघाला मिळत आहेत. त्यामुळे बघायचंय. ओ पहा इथे पुन्हा एकदा लागोपाठचा हा दुसरा चेंडू निर्धाव आहे. 3 चेंडू आपण पाहतो आता या ओव्हर मधले अजून शिल्लक आहेत. आणि भावना शांबळे मिड विकेट मध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न आणि फेक सुद्धा आपण पाहतो. जोपर्यंत इथे मुन्ना डेंजर एंडला होता आणि 2 धावा आपण पाहतो इथे सुखरूपरित्या पूर्ण होतील. 41 धावा समीकरण बघू. 14 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 42 धावांची गरज वार्ड क्रमांक 3 साठी आहे. 14 चेंडू 42 धावा. शिंदवणे प्रीमियर लीग SPL 2020 मध्ये रंगलेला एलिमिनेटरचा हा सामना तुम्ही बघताय. वार्ड क्रमांक 3 विरोधामध्ये वार्ड क्रमांक 1. 14 चेंडू 42 धावांची गरज आहे. आणि आप्पांनी केलेली गोलंदाजी पुन्हा ऑफ स्टंपवरती वाईट यॉर्करचा प्रयत्न इथे आप्पा करतायत. खोलोर पद्धतीचा चेंडू अविनाश आंबलेला मात्र या ओव्हरमध्ये थांबवून ठेवलं त्यांनी. कुठेही मोठे फटके खेळू दिले नाहीत. आणि अविनाश आंबले यावेळेस मिड विकेट आणि आसमान दाखवतोय गोलंदाजाला. डीप मिड विकेट हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. ओव्हर संपतीये 4 क्रमांकाची. एंड ऑफ 4 ओव्हर्स. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती बनवल्या जातील 47 धावा. तर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 36 धावा. 12 चेंडू 36 धावा. आता एका ओव्हर मागे गरजेचे आहेत ते 18 धावा. पाणी घेऊन जा आतमध्ये. 12 चेंडू 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी मैदानामध्ये. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. अगदी व्हेंटिलेटर वरती आहे आता हा सामना. बारा चेंडू आणि 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी हे समीकरण आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतंय. एका ओव्हर मध्ये 18 धावांची गरज आहे. अविनाश आंबले मात्र एका साईडनं 37 धावांवरती नॉट आउट खेळतोय नॉन स्ट्राईक एंडला. हा चेंडू यावेळेस थोडं सहाव्यामध्ये आणि इथे फक्त एकच धाव तो घेतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो करणार सुद्धा नाही. आणि एका धावेनं अविनाश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. गोलंदाज आहे तो म्हणजे अतुल, ज्याने या सामन्यामध्ये आपल्या 51 धावा बनवल्या. आपली वैयक्तिक हाफ सेंचुरी बनवणारा हा गोलंदाज आहे. तो आता फलंदाजी करताना त्याने एक चांगलं काम केलं. आता गोलंदाजी करताना त्याच्यासमोर अविनाश आंबले सारखा खेळाडू उभा आहे आणि तो स्ट्राईक एंडला आता येणारे 5 चेंडूंचा सामना करणार आहे. येणाऱ्या 5 चेंडूंची करामत बघायची कशा पद्धतीने असणार आहे. हे षटक खूप महत्वाचं आहे.
83 धावेंचा हा टोटल पाठलाग सुरू आहे. त्यामध्ये अगदी आता जवळ हा सामना येऊन ठेपला विजयाच्या उंबरठ्यावरती. अगदी जवळ आपण पाहतो वार्ड क्रमांक 3 आहे. एक बॅलन्स विजयाचं पारडं अजून सुद्धा समांतर आहे आणि तो खेळाडू पुन्हा आता स्ट्राईक एंडला संघाचा संघनायक. हा चेंडू यावेळेस सरळ बॅटनं आपण पाहतो खेळलाय. आपण पाहतो तिथे क्षेत्ररक्षण करतायत आणि आपण नाही दुसरा खेळाडू तिथे क्षेत्ररक्षण करतोय. आपण दुसरीकडे उभे आहेत आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. हाय व्होल्टेज हा ड्रामा तुम्हाला बघायला मिळतील. भाऊ मात्र मला वाटतं स्वतःची जागा सोडतायत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मी भाऊ नाही आतापर्यंत बघत होतो. आता पहिल्यांदा भाऊ बाउंड्रीवरती येऊन थांबतायत की काय. भाऊंनी आपली जागा विकेट किपरचं पद तिथं सोडलं. आता स्वतः डीप लॉगअप मध्ये 4 धावा आता इथे तुम्हाला बघायला मिळतील आणि पुन्हा हा सामना सुरू होतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा हा बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्यांचा लढत. वार्ड क्रमांक 2 वार्ड क्रमांक 3 विरोधामध्ये वार्ड क्रमांक 1. जिंकला तर एक सामना खेळण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. जर इथे पराभूत ठरला तर या स्पर्धेमधला प्रवास तुमचा आज इथे जागच्या जागी थांबणार आहे. अतुल पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती हा चेंडू थेट विकेट किपर कडे जाईल. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू अतुलचा आपल्याला बघायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा शफल करत आडव बॅटनं हा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे. फेक आपण पाहतो त्याने अतुलकडे केली. मुन्ना डेंजर एंडला आणि फलंदाज धावबाद. एक धाव असेल. दुसऱ्या धावेला आपण पाहतोय हा फलंदाज धावबाद आहे. धावपलीवरती आपण जाणार आहोत. त्रेपन्न धावा धावपलीवरती आहेत. 8 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 30 धावेंची गरज इथून पुढे आहे. 8 चेंडू आणि 30 धावेंचं समीकरण. या षटकामधले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि यावेळेस अविनाश आंबळे खूप वेगात चेंडू खेळतोय. मात्र समोर क्षेत्ररक्षक आहे. तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवतोय. या चेंडूवरती फक्त एक सिंगल. 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 29 धावेंची गरज अजून इथून पुढे असणार आहे. 7 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण तुम्हाला आता बघायला मिळेल. नवीन खेळाडू जो मैदानामध्ये केलाय तो पहिला चेंडू खेळण्यासाठी तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. संतोष माकर तुम्हाला आता इथे स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो करत होता. बॅट सिकर चेंडू थांबतोय तिथे सर्कल मध्ये आणि षटक क्रमांक सुद्धा संपतोय. 5 क्रमांकाचं आता जाणार आहोत आपण शेवटच्या 6 चेंडू मध्ये आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत त्या 29 धावा. 6 चेंडू 29 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. आता अविनाश आंबळे स्ट्राईक एंडला तुम्हाला बघायला मिळतोय. आता 6 चेंडू 29 धावा जर बनवायच्या असतील तर साधं सोपं जर तुम्ही हे समीकरण आपण करून सांगितलं तर या ओव्हरमध्ये 5 षटकारांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 5 षटकार खेळले तर कदाचित हा सामना आपण पाहतो नक्कीच वार्ड क्रमांक 3 संघाकडनं झुकेल. 6 चौकार कमी पडतील. त्यामुळे आता शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाच्या हातावरती चेंडू द्यायचा ही चर्चा सुरू आहे. स्वतः भाऊ आप्पा आणि अतुल तिघेही उभे आहेत आणि आप्पांवरती मला वाटतं हा विश्वास दाखवला जातोय आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आप्पा समोर आपल्या समोर असणार आहेत. 6 चेंडू 29 धावा. सहा चेंडू 29 धावेंची गरज. हो आणि पहिला चेंडू आपण पाहतो इथे आप्पांचा निर्धाव पद्धतीचा आपल्याला बघायला मिळेल. तर शेवटचे 5 चेंडू आणि 29 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. 5 षटकार आता इथे आपण पाहतोय अर्थात 5 चेंडूवरती आणि पुन्हा एकदा यावेळेस बॅट सिकड घेणार हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. 4 चेंडू मध्ये 25 धावेंची गरज. 4 षटकार जर खेळले तर हा सामना बरोबरीच सुटेल.
आता अविनाशने लागोपाठ 4 चेंडूवरती 4 षटकार या सामन्यामध्ये आधी खेळलेत. आता या 4 चेंडूवरती जर 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले तर हा सामना बरोबरीच सुटेल. मात्र आप्पा समोर आहेत आणि आप्पांनी मात्र हा परफेक्ट ब्लॉक होल चेंडू टाकला आणि आता शेवटचे 3 चेंडू आणि 25 धावांची गरज वाढ क्रमांक 3 संघासाठी आहे. यावेळेस हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि अविनाश आंबले 21 चेंडू 49 धावेंवरती नॉट आउट आहे. बेस्ट बॅट्समनच्या जी आपण जर ती आपण पाहिली यादी तर त्या यादीमध्ये 1 क्रमांकावरती हा खेळाडू आहे. या स्पर्धेमधला बेस्ट बॅट्समन. आता त्याच्या 49 धावा त्यानं आपल्या बनवल्यात. या आधी त्यानं आपलं एक वैयक्तिक अर्धशतक नक्कीच बनवलेलं आहे. तर आता ही 49 धावांवरती तो नॉट आउट आहे. सामन्याचं समीकरण जर बघितलं तर शेवटचे 2 चेंडू या सामन्यामधले शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे आपण पाहतोय गरजेच्या धावा. यावेळेस आप्पा गतीमध्ये मिश्रण स्लोअर पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. विश्वास आपणवरती दाखवला आणि आपण सुद्धा त्या विश्वासाला नक्कीच आपण पाहतो दाद दिली आणि एक चांगलं काम आपणचं तुम्हाला बघायला मिळेल. हा चेंडू अविनाश आंबळे स्क्वेअर लेग्स 4 धावा आणि हाफ सेंचुरीने अविनाश आंबळे पूर्ण करतोय. 83 मधल्या मला वाटतं बनवल्या अविनाश आंबळेने एकट्याच 53 त्यानं बनवल्या.